कोल्हापुरातील पंचगंगा नदीच्या प्रदूषणात वाढ झाल्याबाबतचा प्रश्न आमदार सतेज पाटील यांनी विधान परिषदेत उपस्थित केला. कोल्हापूर आणि इचलकरंजी महानगरपालिका आणि नदीकाठावरील गावांमधील सांडपाणी तसंच औद्योगिक वसाहतींमधील रसायन मिश्रित पाणी नदीत सोडण्यात येत असल्यानं पंचगंगा नदीतील पाण्याच्या प्रदूषणात वाढ झाली असून त्यामध्ये अनेक ठिकाणी जलपर्णी वाढली आहे. संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थांनी सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प उभारले असूनही सर्व सांडपाण्यावर पूर्ण प्रक्रिया केली जात नसल्यानं नदीचं पाणी काळं आणि दुर्गंधीयुक्त झालंय. त्यामुळं नदीकाठच्या गावांसह कोल्हापूर आणि इचलकरंजी शहरातील नागरिकांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झालाय. हे खरंय का? असल्यास शासनानं नदीतील जलपर्णी काढून तसंच पाण्याचं जलशुद्धीकरण करून नदी प्रदूषणमुक्त करण्यासाठी कोणती कार्यवाही केली, असे प्रश्न आमदार सतेज पाटील यांनी विधान परिषदेत उपस्थित केले. यावर उत्तर देताना पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी कोल्हापूर आणि इचलकरंजी महानगरपालिका तसंच नदीकाठावरील गावांमधील घरगुती सांडपाणी पंचगंगा नदीत मिसळल्यानं जलपर्णी वाढल्याची कबुली दिली. तथापि मार्च ते मे 2026 या दरम्यान औद्योगिक वसाहतीमधून पंचगंगा नदीत रसायन मिश्रित सांडपाणी सोडत असल्याबाबत कोणतीही तक्रार महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाला प्राप्त झाली नसल्याचं त्यांनी सांगितलं. सद्यस्थितीत पंचगंगा नदी खोऱ्यातील विविध स्थानिक स्वराज्य संस्थांमधून दररोज 21,41,90,000 लिटर इतक्या घरगुती सांडपाण्याची निर्मिती होत असून त्यापैकी 14,47,00,000 लिटर घरगुती सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यात येते आणि उर्वरित 6,95,90,000 लिटर घरगुती सांडपाणी दररोज विना प्रक्रिया पंचगंगा नदीत मिसळतं. पंचगंगा नदी खोऱ्यातील शिरोळ नगर परिषद, कुरुंदवाड नगर परिषद, हुपरी नगर परिषद आणि हातकणंगले नगरपंचायत या स्थानिक स्वराज्य संस्थांमधून दररोज निर्माण होणाऱ्या 5.5 दशलक्ष लिटर इतक्या घरगुती सांडपाण्यावर प्रक्रिया करण्याकरता स्वच्छ भारत मिशन योजनेतून सांडपाणी प्रक्रिया यंत्रणा बसवण्याचं प्रस्तावित असल्याचं मुंडे यांनी सांगितलं. कोल्हापूर जिल्हा परिषदेचे आरोग्य अधिकारी आणि कोल्हापूर तसंच इचलकरंजी महानगरपालिकेच्या आरोग्य अधिकाऱ्यांच्या अहवालानुसार पंचगंगा नदी प्रदूषणामुळं त्यांच्या कार्यक्षेत्रात कोणतेही जलजन्य आजार पसरले नसल्याचा दावाही त्यांनी केला.